मुंबई IITमध्ये 3 दिवस फुनसुक वांगडूंची जत्रा भरली आहे। मुंबईत IITच्या टेकफेस्ट फेस्टिवलची सुरुवात झाली आहे। यंदाच्या वर्षी अनेक नामवंत वक्त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याच्या संधीसह तंत्रज्ञानात रस असणाऱ्यांना अनेक नवनवीन गोष्टी या टेकफेस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत। रोबोवार, फ्युएलवर चालणाऱ्या लहान कार, वाळूवर विविध प्रकारची चित्र काढणारा कासवाच्या आकाराचा रोबो, बोट रोबो, ऑक्युल्स रिफ्टद्वारे 3D गेमिंगचा थरार। हा थरार रंगलाय मुंबई IITत। विमान चालवण्याचा अनुभव देणारं फ्लाइंग सिम्युलेटरसह सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करत स्वित्झर्लंडच्या निकोलसनं अपंगांसाठी तयार केलेला इलेक्ट्रिकल कृत्रिम हातही यंदाच्या टेक फेस्टची वैशिष्ट्ये आहेत। It's going to be a very useful project for people with disability because we are using open source and emerging technologies like 3D printers and cheap Arduino cards to create a prosthetic hand for people with disability. रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स, ऑटोमोबाईल, नौदलातल्या भन्नाट शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनासह विविध कार्यशाळा आणि स्पर्धांचं आयोजनही या टेकफेस्टमध्ये करण्यात आलंय। या वर्षीचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांचं मार्गदर्शनही इथं उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पद्मविभूषण आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांनीही टेकफेस्ट म्हणजे आमचं ऊर्जेचं केंद्र असल्याची भावना व्यक्त केली आहे। People participating in the tech fest where you do your own product, you're displaying, participating in different competitions. But by and large, our education that we get is kind of fragmented. It's not holistic. हम लोग पहली बार आते हैं, हम घर से इतना प्रैक्टिस करते हैं, इतना सब कुछ सीखते हैं। जब हम लोग यहाँ पे आके सब कुछ देखते हैं तब हम लोग को ऐसा लगता है 90% हमने यहाँ पे सीखा है और कुछ नहीं। यहाँ पे जब हम लोग आए हम लोग ने आधे से ज़्यादा चीज़ यहाँ पे ही सीखा है। मैं क्या आना रहता है अपना खुद का, तो उसमें जो टीम वर्क रहता है, 5 जन का टीम रहता है, सब साथ मिलकर हम लोग बनाते हैं, उसका ही मज़ा अलग रहता है और बहुत सीखने को मिलता है। तंत्रज्ञानाचे चाहते अभ्यासक यांच्याकरता IIT मुंबईचा टेकफेस्ट फेस्टिवल म्हणजे पर्वणीच आहे। कारण या सगळ्यामधून प्रेरणा घेऊन सगळ्यांना फायदेशीर ठरेल अशा नाविन्याचा शोध घेणारे उद्याचे फुलसुक वांगडू इथून तयार होणार आहे। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।